शिवमंदिरापासून काही अंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी भारतीय सेनेने स्थापन केलेलं श्री छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी आपल्यास दिसत आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. त्यापासून पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं वंदन स्थळ आहे. या ठिकाणी आपण बालेकिल्ल्यावरून जाऊन आल्यानंतर जाणार आहोत. तर अगोदर आपण आता बालेकिल्ल्याकडे जाऊया. आता किल्ल्याची मुख्य चढाईला आपण सुरुवात केलेली आहे. आता बालेकिल्ल्याच्या दिशेने चालू आहोत. आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने जात असताना समोर आपणास बुरुज आणि तटबंदी या ठिकाणी दिसत आहे. किल्ले रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यावर शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातील किल्ले स्वराज्यात घेण्यास सुरुवात केली. इसवी सन 1649 मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना कैदेत टाकले आणि शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले. बालेकिल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या अगोदर या ठिकाणी लक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या समोर बजरंगबलींची या ठिकाणी मूर्ती आपणास दिसत आहे.